माऊली विचारायचं आहे, आपण ही सेवा किती वर्षापासून करतात? 35 वर्षे. अरे बापरे, तुमचा पहिल्या वर्षीचा अनुभव काय होता? पहिल्या वर्षी सोपान आणि एक म्हातारे दादा म्हणून होते. बरं. 7-8 लोकच आमच्या घरी आले होते. बरं. असं घरी आम्ही 4-5 वर्षे केलं. बरं. नंतर हे माणसं वाढले. मग आता आम्ही मी विकी कशपुत्री सर, पराग, या मयूर, या सर्व मिळून आम्ही हे करतो. माऊली तुम्हाला एक विचारायचं आहे, आतापर्यंत तुम्ही अहर्निशी माऊलीची सेवा करतायत, असं कधी झालंय का? कधी तुम्हाला कधी अडचण कधी आली का? नाही नाही, अडचण हा प्रकार नाही. आणि तुम्हाला यातला जो आनंद आहे हा शब्दात व्यक्त करता येत नाही. शब्दां पलीकडे आहे. तुम्ही आनंद सांगू शकत नाही. आणि आता तुम्हाला दुसरं असं विचारायचं आहे की तुम्ही आत्ताचे आमचे हे तरुण मुलं आहे, तुम्ही संदेश द्याल ना लोकांना? या सर्वांनी आपली दिंडीची सेवा करावी आणि एकदा पायी पायी नक्कीच जावं याच्याबरोबर. अच्छा. म्हणजे ना ओरिजिनल समजेल काय आहे. अच्छा. आणि अजून एक विचारायचं आहे, जेव्हा आपण जेव्हा माऊलींची सेवा करतात त्या माऊलींचा जो आनंद आहे आणि तुमचा जो वारीचा आनंद आहे, एका 2 वाक्यात जरा सांगा. हे जे वारकऱ्यांचा आनंद. नाही नाही, हा मी 2 दिवस एकदम खुश असतो. माझे असे वर्षभर पाय दुखतात. माऊलीला मी 10 वेळा जिना चढतो, 10 वेळा उतरतो, पाय दुखत नाही. अरे वा, माऊलींची कृपा आघात आहे. आता एकच विनंती करतो की तुम्ही जरा माऊलींना प्रार्थना करा, सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे आणि सगळ्यांना माऊलींना काय म्हणतात वारीला येण्याची संधी द्या, अशी तुम्ही प्रार्थना करा आमच्या आणि तुम्हाला पण निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मी त्र्यंबकेश्वर प्रार्थना करतो. आणि माझ्या पामराकडनं तुम्ही सेवा करून घ्या, काय चुकलं म्हणून मला क्षमा करा. बरं. हरिओम.